रमा डॉक्टरांसमोर बसली होती. तिची मान खालीच होती. काठोकाठ भरलेले डोळे रुमालाने पुसणेही जड जात होते. सारिकाने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. रमा, ही औषधे आणि ही क्रीम दिलीये. एक लक्षात ठेव, निदान 8 दिवस तरी तुझे पती तुझ्याजवळ येता कामा नयेत. रमाने डॉक्टरांकडे न पाहताच फक्त मान हलवली. लाजेने तिला समोर पाहवत नव्हते. सारिकाने तिच्या बहिणीने तिला उठवले. ताई चल. रमा जड पावलांनी बाहेर आली. चल जरा ज्यूस घेऊ म्हणत सारिका रमाला घेऊन हॉटेलमध्ये गेली. दोघींसाठी तिने ज्यूस मागवला. तरीही रमा काही तिच्याकडे पाहत नव्हती. ताई, तू का स्वतःला अपराधी समजतेस? चूक भाऊजींची आहे, तुझी नाही. त्यांना कळायला हवं तुझ्याशी कसं वागायचं ते. सारिका, जाऊ दे ना. मलाच लाज वाटते की मी नाही पुरी पडू शकत त्यांना. मूर्ख आहेस का तू? काहीही बोलते. एखाद्याच्या लिमिट्स नॉर्मल नसतील तर त्यात तू काय करणार? त्यांना पद्धत हवी. बायकोकडून सुखाची अपेक्षा करताना तिलाही सुख द्यायचं असतं. नुसतंच सुख ओरबाडायचं नसतं. तुला त्यांना नकार नाही देता येत. काय सांगणार होती रमा सारिकाला? सारिका तिच्यापेक्षा 2 वर्षांनीच लहान होती, पण कणखर आणि स्वतःची मतं निर्भीडपणे मांडणारी होती. या उलट रमा शांत, बुजरी आणि कोणाला विरोध न करणारी. नोकरी न करता घरातच कुकिंग क्लासेस घेऊन घर मूल यांना बघायला तिला आवडायचं. सासू सासरे काही वर्ष त्यांच्याकडे राहिले. नंतर लहान दिराकडे मुक्काम हलवला. मग काय, तिच्या नवऱ्याला बरंच झालं. असंही तो पुरुषार्थ वगैरे बाबतीत अहंकारपणाने वागायचा. बायकोने त्याला हवं ते त्याच्या मनासारखं केलंच पाहिजे. तिलाही आवडायचं त्याचा तिच्यावर हक्क गाजवणे. पण त्याचा हक्क तिच्या मनावर आणि शरीरावर ओरखडे ओढू लागला. हळूहळू स्वतःच्या समाधानापुढे बायको म्हणजे केवळ शारीरिक भूक भागवणारी मशीन समजू लागला तो. दारूच्या नशेत माणूस ताबा हरवतो. मनाचा हेही ती समजू शकत होती. पण दारू न प्यायलेला माणूसही इतका वासनांध कसा असू शकतो? तिच्या बहिणीला काय सांगणार होती ती? की तुझ्या भाऊजींनी किती आणि कसं तिला ओरबाडलं? हक्काची बायको असली म्हणून काय ती फक्त सुख पुरवणारी मादी होती का? तेच तर तो समजत होता. अलीकडे त्याची मागणी वाढत होती. 40च्या आसपास होता म्हणजे तारुण्य होतेच की. पण जोश येण्यासाठी तो गोळ्या घेतो हे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तो जवळ येणार या भीतीने रमा धास्तावत असे. सासूबाई असत्या तर काही ना काही कारणाने एखादी रात्र त्यांच्या खोलीत शांत झोपता आलं असतं. पण तेही शक्य नव्हतं. ती थकलेली असल्यावरही त्याला त्याची गरज भागवायची असे. तिला इच्छा नसतानाही त्याचं नुसतंच ओरबाडून सुख घेणं तिला जिव्हारी लागत होतं. अखेर आदल्या दिवशी रात्री तिने त्याचा विरोध केला. त्याची शिक्षा दिली त्याने तिला. चालता येईना, मनही सैरभैर झालं. वेदनांचे कड जिरवत तिने सारिकाला बोलवली. तिच्या मांडीवर आणि मानेवर चावल्याच्या खुणा बघून तिने रमाला लगेच डॉक्टरांकडे नेले. कोणत्याही पतीने पत्नीशी असा व्यवहार करणे म्हणजे क्रूरता आहे. डॉक्टरांचं बरोबर होतं. रमाला लाज वाटत होती. तिचे शरीरावरचे ओरखडे ती डॉक्टरांना दाखवू शकत होती, पण मनाचे काय? ताई, तू 8 दिवस माझ्या घरी येणार आहेस. तुझ्या सासूबाईंना सांगू तुला बरं नाही ते. नाहीतर भाऊजी तुला बरं होऊ देतील की नाही कोण जाणे. आणि त्यांच्याशी तू स्पष्ट बोलणार आहेस. तू माणूस आहे, तुलाही मन आहे, भावना आहेत, हे कळू दे त्यांना. प्रश्न सुटत नसतात, ते वाढतात. तुला जशी डॉक्टरांची गरज आहे तशीच त्यांनाही आहे. रमा शांतपणे सगळं ऐकत होती. आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाला ओरखडा उठणार होता तिच्या एका विरोधाने, पण तिचेही ओरखडे त्याला दिसायलाच हवे होते. तिने मनाने ठरवलं, काही दिवस बहिणीकडे राहायचं आणि नंतर नवऱ्याशी बोलायचं. तिला आता बोलणं गरजेचंच होतं. नाहीतर आयुष्यभर हे ओरखड्यांचे व्रण घेऊन जगणं म्हणजे मरण झालं असतं. रमाने डोळे स्वच्छ पुसले. तिचा एक अश्रू तिला जाब विचारणार होता. का सहन करतेस तू? तिने त्याचीही बाजू समजून घेण्याचे ठरवले आणि शरीरासोबत मनाच्या जखमांवर मलमपट्टी लावायची तयारी केली. दोघांच्याही. रमा आणि सारिका घरी आल्या तेव्हा मुलं शाळेत असल्याने घरात शांतता होती. सारिकाने रमाला जेवायला वाढले आणि तिची बॅग भरली. रमाने सासूबाईंना फोन करून तिला बरे नाही असे सांगताच
त्या घाबरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी येते असं आश्वासन देऊन सासूबाईंनी तिला नेमकं काय झालंय हे खोदून विचारलं. पण त्यांच्याच मुलाचे प्रताप त्यांनाच सांगणं किती लज्जास्पद वाटलं. सासूबाईंना तर तिने समजावले होते, पण मुलांना सोडून जाण्याचे कारण तिच्या नवऱ्याला विनयला काय सांगणार होती याचा विचार करत ती सारिकासोबत तिच्या घरी गेली. तिथूनच तिने सारिकालाच विनयला फोन करायला सांगितले. विनयने तिला लगेच परत पाठव असे सांगताच सारिकाने, ताई 8 दिवस येणार नाही, मुलांना तुम्ही सांभाळा असे सांगितले. त्यावर विनय उखडला होता. रमा कधीच मुलांना सोडून एवढी कुठेच राहिली नव्हती, तिच्या माहेरीही नाही. त्याला रमाचा राग आला. 2 दिवस त्याने आणि मुलांनी तिच्याशिवाय ढकलले, पण तिसऱ्या दिवशी मुलांनी आईला परत येण्याचा हट्ट धरला होता. विनयला तिला आणायला जाणे अपमानास्पद वाटत असले तरी तिला असे काय बरे वाटत नाही हे कळेना. त्या दिवशीचा त्याचा राग त्याला आठवला. त्याने रागाने तिच्या मानेवर चावले होते. रागाच्या भारात त्याने तिला किती वेदना झाल्या असतील याचा विचारही केला नव्हता. त्याला त्याच्या पुरुषार्थाचा खूप अभिमान होता. तो चांगली बिल्ट असणारा देखणा पुरुष आहे, ज्याच्याकडे स्त्रिया वळून वळून पाहतात याची जाणीव त्याला होती. रमा सुंदर आणि नाजूक होती, पण एकदम साधी. विनयला एखाद्या रतीप्रमाणे तिने खुलवावे अशी तिच्याकडून अपेक्षा असताना ती मात्र एकदम व्हॅनिला आईस्क्रीमसारखी होती. त्याला प्रेमात जोश आवडायचा, पण ती मात्र थंड शीतल चांदण्यासारखी. सुरुवातीला तिच्यातील हे चांदणं त्याला सुखावून जात होतं, पण जसं जसं नातं जुनं व्हायला लागलं त्याला तिचं दूर जाणं आणि अलिप्तपण जाचत होतं. तिच्यासाठी आपण कुठे कमी पडतोय का या भावनेतून त्याने रागाने गोळ्या सुरू केल्या, त्याच्या मित्राने सांगितल्या तशा. पण हळूहळू त्याचा स्वतःवरचा ताबा जात असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागले. रमा त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते हेही त्याला आवडत नव्हते. रमाकडून कधीच विरोध होईल ही अपेक्षा नसताना तिने त्या रात्री त्याला विरोध केला आणि त्याचा पारा सटकला. कुठल्या तरी सिनेमात पाहिलेलं दृश्य डोळ्यासमोर आलं आणि मनावरचा ताबा तो गमावून बसला होता. रमाला दुखवण्याचा किंवा इजा करण्याचा त्याचा हेतू नसला तरी रमा ही आपल्या हक्काची आहे ही एकच जाणीव त्यावेळी नेहमीप्रमाणे त्याला बेधुंद करून गेली आणि रमाचा विरोध त्याला जास्तच भडकावून गेला होता. कुठेतरी मनात जाणवत होतं, तिचं असणं तो मिस करतोय. तिला आपण केवळ आपल्या भावनांची कदर करण्याची मशीन समजून वापरली. बाई ही बाईच असते. रमाकडे बायको म्हणून पाहता पाहता एक त्याची गरज भागवणारी बाई म्हणून त्याने तिला नुसते ओरबाडले होते. रमाच्या जागी एखादी दुसरी असती तर या विचाराने तो सैरभैर झाला. रमाला भेटणं खूप गरजेचं होतं त्याच्यासाठी. नाईलाजाने तिसऱ्या दिवशी ऑफिसमधून तो परस्पर सारिकाच्या घरी गेला रमाला परत आणायला. रमाच्या मानेवरचा व्रण पाहून तो दचकला. रमाला आपण असं काही केलंय हे का नाही लक्षात आलं? तिनेही का नाही सांगितलं? तिच्या मांडीवरही अशीच जखम असेल का या विचाराने तो शरमला होता. रमाने दुखऱ्या नजरेने त्याच्याकडे पाहताच तो तिच्याजवळ गेला. सारिकाच्या बेडरूममध्ये तिने त्यांना बोलायला दिले होते. रमा, तो जवळ जाताच ती भीतीने दूर सरकली होती. रमा, मी मला असं काही करतोय याचं भानच राहिलं नव्हतं. प्लीज मला माफ कर. रमा काहीच बोलली नाही. रमा, तू मला माफ कर आणि घरी चल, मुलं वाट पाहत आहे. कोणत्या तोंडाने तो सांगणार होता तिला की तो तिच्या सहवासालाही आतुर होता? विनय, तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या शरीरावर जास्त प्रेम केलं. तुम्हाला माझ्या शरीराकडून जे हवं होतं ते मिळायचं थांबलं की तुम्ही मला दूर ढकलून द्याल. मग मी कुठे जाऊ? माझ्या शरीरावरचे हे ओरखडे तुम्हाला आज दिसत आहेत, पण तुम्ही जसे वागलात त्याने माझ्या मनावर उठलेल्या ओरखड्यांना कोणतं प्रेमाचं मलम लावाल? तुम्हाला चांगल्या डॉक्टरची आणि समुपदेशकाची गरज आहे. केवळ सेक्स म्हणजे संसार नसतो हे समजेपर्यंत कदाचित मी ह्या जगाचा निरोप घ्यायची वेळ येऊ नये. यासाठी मला तुमच्या डिमांड्स नाही पूर्ण करता येणार. तुम्ही माझ्यासोबत सुखी नसलात तर? रमा, सॉरी. मी यापुढे तुझी काळजी घेईन. वाटल्यास आपण तू म्हणतेस तसं डॉक्टरांकडे जाऊ. खरं तर त्याची गरजही नाही. जर तुम्ही स्वतःला बदललास तर. त्याने तिला मध्येच थांबवलं. विनय, मी स्वतःला बदलणं म्हणजे तुम्ही जे करणार त्याला सहकार्य करणं असा जर तुमचा अर्थ असेल तर ते मला जमणार नाही. तुमच्या इच्छेचा मान राखेन मी, पण मला आता ते तुमचं ओरबाडून सुख मिळवणं नको आहे.
मला खरंच त्रास होतो. रमाच्या डोळ्यातील पाणी पाहून विनय जरासा हलला, पण रमाने एकदम त्याला वाळीत टाकल्यासारखी बोलल्यावर तो मनात वैतागला होता. रमा नाही तर कोणीही दुसरी मिळणार नाही का? त्याची गरज भागवणारी बायको म्हणजे मेनाची पुतळी. रमाला सारिकाकडे आराम करायला सोडून विनय परतला होता. त्यानंतर विनयने रमाच्या सांगण्यावरून केवळ मुलांसाठी म्हणून डॉक्टरांकडे भेट दिली, पण त्याला हे पटत नव्हतं की त्याच्यात काही कमी किंवा जास्त आहे. डॉक्टरांनी दोघांनाही समजावल्यावर रमा पुन्हा सासरी आली होती, पण त्यानंतर विनयने तिला तशा प्रकारे त्रास दिला नव्हता. कदाचित डॉक्टरांच्या औषधांचा परिणाम होता की त्याच्यात मानसिक बदल झाला की अजून काही. रमाच्या मनावरचे ओरखडे त्याला सुधारून गेले होते का? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.